जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गास चैतन्य आत्मा या चॅनलचा अगदी मनापासून नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 218। वार आहे गुरुवार व तारीख 6 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजच्या वाचनाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तर या फलश्रुतींपैकी काही मोजक्याच फलश्रुती आपण आज वाचनास घेतल्या आहोत। त्यांचं आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करी त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। त्याच्या मनातील सर्व संशय संभ्रम गोंधळ नष्ट होतो। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ता चतुर व
समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. मूर्ख अति दक्ष होतील. हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील. अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सृष्टी कथन या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 40 या अंकानंतर देव रेसीमाचा केला या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. देव रेसीमाचा केला तोही तुटोनिया गेला. आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा. आमचा देव बहु सत्य आम्हा आकांती पावत पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त न वचे पालटिले ईश्वराचेनी. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ट देखा. तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडिली. हे आपुली कल्पना प्राप्ता ऐसी फळे जाना. परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची. मनोनी हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे. वेदशास्त्रे पुराणे ऐसे बोलती. साधू संत महानुभाव त्यांचा हा ऐसा अनुभव. पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. सृष्टी पूर्वी सृष्टी चालता. सृष्टी अवघी संहारता. शाश्वत देव तत्वता आदि अंती. ऐसा सर्वांचा निश्चयो एदर्थी नाही संशयो. व्यतिरेक आणि अन्वयो कल्पनारू. एके कल्पनेचे पोटी बोलजेती अष्ट सृष्टी. तया सृष्टीची गोष्टी सावध ऐका. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या
मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 41 या अंकाने रेशमाचा देव केला तो सुद्धा तुटून गेला या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. रेशमाचा देव केला तो सुद्धा तुटून गेला. आता मातीचा देव करण्याचा नवीन नेम धरला. आमचा देव फार खरा, तो आम्हास ऐन आणीबाणीचे वेळी पावतो व नेहमी आमचे मनोरथ पूर्ण करतो. पण आता त्याचे सामर्थ्य नाहीसे झाले. नशिबात होते ते झाले. प्रारब्धात असेल ते देवाच्याने सुद्धा कळत नाही. धातू, पाषाण, माती, चित्रे, लाकडे इत्यादिकांत देव कोठला. मूर्खास, रे मूर्खा, तुला उगीच भ्रम पडला. देवाने माझे अमुक अमुक केले असे वाटणे ही कल्पना आपली आहे. वास्तविक पाहता आपापल्या कृतकर्मानुरूप आपणास बरी वाईट फळे मिळत असतात. पण देवाच्या खुणा त्या वेगळ्याच असतात. म्हणून सृष्टी खरी वाटणे हा मायेचा भ्रम आहे. सृष्टी मिथ्या हा सिद्धांत कोटी वेळ खरा आहे. वेद, शास्त्रे, पुराणे असेच सांगतात. साधू, संत, महात्मे यांचाही पण अनुभव असाच आहे की देव पंचभूतांहून वेगळा असून पंचभूतात्मक सृष्टी खोटी आहे. सृष्टीच्या अगोदर सृष्टी चालत असता व सृष्टीचा नाश झाल्यानंतरही तात्पर्य आदि अंती देव सदोदित शाश्वत आहे तो खरा असा सगळ्यांचा निश्चय आहे. यात संशय नाही. उभारणी, संहारणी, अन्वय, व्यतिरेक हा सर्व काल्पनिक आहे. एका कल्पनेच्या पोटात 8 सृष्टी आहेत असे म्हणतात. त्यांचे प्रकार आता नीट लक्षपूर्वक ऐका. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची आपण सांगता करणार आहोत. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना कितीही धन्यवाद केले तरी थोडेच.
आपणास एक नम्र विनंती. आमचे रोजचे ग्रंथ वाचन व आपणासाठी ते रोजचे ग्रंथ श्रवण जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर आपणास या ग्रंथ श्रवणातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व काही मत मांडावयाचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा. हीच आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.